मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचं लोकार्पण झालंय। घटनास्थळावरील नमुने घेण्यासाठी आता त्याचा उपयोग होईल। गुन्ह्यांची प्राथमिक तपासणी करण्यास सुद्धा मदत होईल। गुन्हा घडल्यानंतर फॉरेन्सिक व्हॅन घटनास्थळावर दाखल होऊन तपासणी करणार अशी ही माहिती मिळते। घटनास्थळाची फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी सुद्धा करता येणार आहे। महाराष्ट्र पहिलं राज्य आहे की ज्या राज्याने त्याला अनुकूल अशा प्रकारच्या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन्स तयार केलेल्या आहेत। या प्रत्येक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य त्या ठिकाणी असणार आहे। याच्यामध्ये एक सायंटिफिक ॲनालिस्ट आणि एक केमिकल ॲनालिस्ट ज्यांना फॉरेन्सिक एक्सपर्टचा दर्जा आहे, त्यांचं सर्टिफिकेशन झालेलं आहे, ते उपस्थित असणार आहे। आणि क्राईम सीनवर जाऊन पहिल्यांदा ते क्राईम सीन ताब्यात घेतील आणि तिथला जो काही एव्हिडन्स आहे तो एव्हिडन्स ते जमा करतील। कुठल्याही प्रकारे आपल्याला अनेक केसेसमध्ये योग्य एव्हिडन्स नाही म्हणून जो काही क्रिमिनल सुटताना दिसतात तसं याच्यामध्ये होणार नाही। तर त्याच ठिकाणी या किट्सच्या माध्यमातून त्यांना त्याचा 100% प्राथमिक जो काही आहे तो निष्कर्ष काढता येईल आणि अंतिम निष्कर्ष देखील काढता येईल। यासोबत हे जे काही वेगवेगळे इक्विपमेंट आहेत यातनं जे काही एव्हिडन्सेस जमा होतील हे एव्हिडन्सेस कशा प्रकारचे स्टोअर करायचे त्याकरता ब्लॉकचेनची पद्धती तयार केलेली आहे। ब्लॉकचेन पद्धतीमुळे पुरावा कोणालाही टॅम्पर करता येणार नाही। त्यामुळे अतिशय सबळ आणि सायंटिफिक पुरावा हा आपल्याकडे या ठिकाणी राहील। या सगळ्या व्हॅन्समध्ये CCTV पण आहे आणि फ्रीज पण आहे, जेणेकरून ज्या टेम्परेचरवर पुरावा किंवा इक्विपमेंट्स किंवा ॲनालिसिस करण्याचे केमिकल्स ठेवायचे आहेत ते मेंटेन करता येतील आणि सगळं योग्य प्रकारे सील होत आहे की नाही हे त्या कॅमेऱ्यातनं आपल्याला पाहायला मिळेल। म्हणून कुठेही एखाद्या आरोपी करता वावच उरणार नाही।